नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेजंड भगत सिंग यांच्या जीवनविषयक स्टोरीबद्दल। मित्रांनो, या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच इंप्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, स्टोरी आहे भगत सिंग यांच्या जीवनविषयी। बघू आता। भगत सिंग was born in 1907 in a small village in India। बघा, भगत सिंग was born in म्हणजेच मध्ये। मित्रांनो, तुम्हाला कोणतंही वर्ष सांगायचं असेल तर त्या इयरच्या समोर तुम्हाला इन हे प्रिपोजिशन घ्यावं लागतं, म्हणून इन हे प्रिपोजिशन आपण घेतलेलं आहे। ओके, मग भगत सिंग यांचा जन्म 1907 मध्ये झाला। ओके, बघा, इन अ स्मॉल विलेज। बघा, इन मध्ये अ स्मॉल विलेज अ केव्हा वापरतो? जेव्हा एक व्यक्ती किंवा वस्तू सांगायची असेल। तर एका छोट्याशा गावामध्ये भगत सिंग यांचा जन्म झालेला होता। He grew up in a patriotic family that believed in fighting for India's freedom from British rule। बघा, he grew up। मित्रांनो, ग्रो अप म्हणजे वाढणे किंवा सांगोपन होणे, आणि ग्रो अपचा विटू झाला ग्रू अप। येथे सिंपल पास्ट आलेला आहे, सब्जेक्ट झाला ही, ग्रू अप झाला फिटू। ओके, ही ग्रू अप म्हणजे त्यांचं सांगोपन झालं किंवा ते वाढले कुठे? तर इन मध्ये, इन अ पेट्रियोटिक फॅमिली। आता पेट्रियोटिक म्हणजेच कशी? तर एक देशभक्तीपर किंवा देशप्रेमी असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला किंवा ते त्या कुटुंबामध्ये वाढले। दॅट बिलीव्ड इन। बघा, दॅट म्हणजे जे की, ज्यांचा बिलीव होता, विश्वास होता कुणावर? फायटिंग फॉर इंडियाज फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश रूल। बघा, ब्रिटिश रूल, येथे फ्रॉम हे प्रिपोजिशन आलंय, फ्रॉमचा अर्थ झालाय कडून। मग ब्रिटिश साम्राज्याकडून, रूल म्हणजे काय? कडून, ब्रिटिश साम्राज्यांकडून फ्रीडम मिळावं। फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य। इंडियाज, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते एका त्यांचं कुटुंब सर्व ब्रिटिशांशी लढत होते। पुढे बघा, इन्स्पायर्ड बाय टेल्स ऑफ ब्रेवरी। इन्स्पायर्ड म्हणजेच प्रेरणा, टेल्स ऑफ ब्रेवरी, टेल्स म्हणजेच गोष्टी, ऑफचा अर्थ होतो चाचीचे, ब्रेवरी म्हणजे शौर्य, म्हणजे टेल्स ऑफ ब्रेवरी म्हणजे शौर्याच्या कथा। भगत सिंग जॉईन द स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ॲट अ यंग एज। बघा, इन्स्पायर्ड बाय टेल्स ऑफ ब्रेवरी म्हणजे शौर्याच्या कथांनी प्रेरित होऊन भगत सिंग जॉईन झाले, सहभागी झाले, स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स म्हणजे भारताच्या लढ्यामध्ये ते ॲट अ यंग एज म्हणजे अगदी तरुण वयात ते सहभागी झाले, जॉईन झाले। पुढे बघा, डिस्पाइट बीइंग जस्ट अ टीनेजर, भगत सिंग वॉज डीपली ट्रबल्ड बाय द इनजस्टिस इन्फ्लिक्टेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट। बघा, डिस्पाइट बीइंग जस्ट अ टीनेजर, डिस्पाइट म्हणजे असं असून सुद्धा, बीइंग म्हणजे असून, जस्ट केवळ, अ टीनेजर, टीनेजर म्हणजेच काय? तर किशोरवयीन, म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या वयाचा कालखंड 13 ते 19 वर्षाचा असतो, म्हणजे 13 to 19 म्हणून टीन वापरले, आणि एजर म्हणजे वयाचे। मग 13 ते 19 वयाचे भगत सिंग असताना सुद्धा भगत सिंग वॉज डीपली, खोलवर, ट्रबल्ड म्हणजेच व्यथा किंवा अडचणी, बाय द इनजस्टिस। जस्टिस म्हणजे न्याय आणि इनजस्टिस म्हणजे अन्याय, इन्फ्लिक्ट परिणाम। ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश सरकारने केलेल्या अन्यायामुळे ते व्यथित झालेले होते, अगदी ते टीनेजर म्हणजेच काय? किशोरवयीन असताना सुद्धा। ही बिलीव्ड दॅट, त्यांचा विश्वास होता की एव्हरी इंडियन डिझर्व फ्रीडम अँड इक्वॅलिटी। त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक भारतात राहणाऱ्या नागरिकांना फ्रीडम असायला हवं, स्वातंत्र्य असायला हवं, आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता असायला हवी। डिटरमाइंड टू मेक अ डिफरन्स। बघा, डिटरमाइंड म्हणजे एखादी गोष्ट करायचं ठरवलेलं असणं। डिटरमाइंड टू मेक अ डिफरन्स, भगत बिकेम इन्व्हॉल्ड इन रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटी। मग त्यांना सर्व लोकांमध्ये समानता आणायची होती, या उद्देशाने भगत सिंग बिकेम इन्व्हॉल्ड, बिकम म्हणजे होणे, बिकमचं विटू झालं बिकेम। ओके, इन्व्हॉल्ड म्हणजे सहभागी झाले किंवा गुंतले, कशामध्ये? रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटीज। रिव्हॉल्युशनरी म्हणजेच काय? तर क्रांतिकारक रित्या, ॲक्टिव्हिटीज म्हणजे सक्रिय क्रिया। मग क्रांतिकारक ज्या क्रिया व्हायच्या त्या क्रियांमध्ये ते सर्व सहभागी झाले। पुढे बघा, ही पार्टिसिपेटेड इन प्रोटेस्ट, रोट पॉवरफुल एसेस अँड स्पोक आउट अगेन्स्ट ऑपरेशन। ही पार्टिसिपेटेड, ते सहभागी झाले, इन मध्ये, प्रोटेस्ट म्हणजे निषेध,
म्हणजे सरकारविरुद्ध जे काही निषेध व्हायचे त्या निषेधामध्ये ते सहभागी झाले. रोट पॉवरफुल एसेस, राईट म्हणजे लिहिणे, राईटचा विटू झाला रोट. त्यांनी पॉवरफुल एसेस, एकदम परिणामकारक सामर्थ्यशाली निबंध लिहिले आणि निबंधांमधून त्यांनी देशभक्तीपर लोकांना जागृत केले. अँड स्पोक आउट अगेन्स्ट ऑपरेशन, बघा स्पोक आउट बोलले, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध, ऑपरेशन म्हणजेच काय तर दबाव. ब्रिटिशांचा जो दबाव असायचा त्या दबावाच्या विरुद्ध सुद्धा भगतसिंग बोलले. In 1928, Bhagat joined a daring protest against the Simon Commission, which was formed to discuss India's future but had no Indian members. बघा, in 1928 1928 मध्ये भगत जॉईंड अ डेअरिंग प्रोटेस्ट, त्यांनी एक डेअरिंग धाडसाचा प्रोटेस्ट केला, निषेध केला अगेन्स्ट विरुद्ध, कुणाविरुद्ध? द सायमन कमिशन, सायमन कमिशनच्या विरुद्ध त्यांनी 1928 मध्ये एक निषेध केला. विच वॉज फॉर्म, आता विचचा अर्थ येथे जे की झाला, रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले मित्रांनो दोन वाक्य जोडण्यासाठी. विच जे की, विच वॉज फॉर्म, ओके, सायमन कमिशन जे की फॉर्म तयार करण्यात आलेलं होतं टू डिस्कस, चर्चा करण्यासाठी, इंडियाज फ्युचर म्हणजे भारताचं भविष्य, भारताचं भविष्य कसं असावं याविषयी सायमन कमिशन ठरवण्यात आलेलं होतं. परंतु बट हॅड नो इंडियन मेंबर्स, परंतु त्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्याने भगतसिंग यांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं. अलॉंग विथ हिज कॉम्रेड्स, अलॉंग विथ म्हणजे सोबत, हिज त्यांच्या, कॉम्रेड म्हणजे सहकारी, मित्र, साथीदार, त्यांनी त्यांच्या साथीदारासोबत भगत एक्सप्लोडेड अ बॉम्ब इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. बघा, सेंट्रल मध्यवर्तीय विधानसभेमध्ये त्यांनी बॉम्ब एक्सप्लोड केला, एक्सप्लोड म्हणजे स्फोट केला, ओके. शाउटिंग स्लोगन्स फॉर इंडियन्स फ्रीडम, आणि बॉम्ब स्फोट केल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचे घोषवाक्य त्यांनी जोरजोरामध्ये शाउट केले, उद्गारले. पुढे बघा, भगतसिंग ॲक्शन्स लेड टू हिज अरेस्ट अँड सबसिक्वेंट ट्रायल. बघा, भगतसिंग ॲक्शन, या भगतसिंगच्या कृतींमुळे म्हणजेच काय तर त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना अरेस्ट झाली, अरेस्ट म्हणजेच काय तर त्यांना अटक झाली. सबसिक्वेंट म्हणजे त्यानंतर, पाठोपाठ, लगेच त्यांच्यावर ट्रायल झाले म्हणजेच काय, त्यांना सुनावणी झाली, कोर्टाची सुनावणी, कोर्टाच्या खटल्याला त्यांना सामोरे जावं लागलं. डिस्पाइट फेसिंग टॉर्चर अँड इम्प्रिजनमेंट ही रिमेन स्टेडफास्ट इन हिज बिलीफ्स. बघा, डिस्पाइट असून सुद्धा, फेसिंग म्हणजेच तोंड देणे, एखाद्या गोष्टीला सामोरे जाणं, टॉर्चर म्हणजे छळाला सामोरे जाऊन सुद्धा, आणि इम्प्रिजनमेंट, इम्प्रिजनमेंट म्हणजे तुरुंगवास, तुरुंगवासाला सामोरे जाऊन सुद्धा, ही रिमेंड म्हणजे ते राहिले, स्टेडफास्ट म्हणजे निश्चल, स्थिर म्हणजे खंबीर राहिले, आपल्या मतावर ठाम राहिले, ओके. इन हिज बिलीव्स, बघा ते त्यांच्या विश्वासावरती ठाम राहिले. His courage and sacrifice inspired millions across the nation. His courage, त्यांचं धैर्य, आणि त्यांचं सॅक्रिफाईस, त्यांनी केलेला त्याग, समर्पण, यांनी लाखो लोकांना काय केलं? इन्स्पायर केलं, प्रेरित केलं. इन 1931 1931 मध्ये ॲट द एज ऑफ 23 वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग वॉज हँग्ड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून भगतसिंग यांना हँग केलं, फाशी देण्यात आलेली. कधी तर 1931 मध्ये, अगदी वयाच्या 23व्या वर्षी. हिज मार्टरडम शूक द एंटायर नेशन अँड फ्युएल द फ्लेम्स ऑफ फ्रीडम. बघा, हिज मार्टरडम, त्यांच्या हुतात्म्याने एंटायर नेशन, संपूर्ण देश शुक झाला, हादरला, अँड फ्युअल द फ्लेम्स ऑफ फ्रीडम, आणि सर्व लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत निर्माण झाली. इवन टुडे, आज सुद्धा, भगतसिंग इज रिमेंबर्ड ॲज अ सिम्बॉल ऑफ ब्रेवरी अँड पॅट्रियोटिझम. आज सुद्धा भगतसिंग यांना रिमेंबर केलं जातं, आठवलं जातं, त्यांची आठवण केली जाते. काय म्हणून? अ सिम्बॉल ऑफ ब्रेवरी, एक शौर्याचं प्रतीक म्हणून, एक पॅट्रियोटिझम, देशभक्तीचं प्रतीक म्हणून सर्व जग त्यांचं स्मरण करतो, ओके. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी, ओके. आता मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचे वर्ड आहे ते आपण पाहूया. बघा, बॉर्नचा अर्थ होतो जन्मे, ओके. ग्रोअपचा अर्थ होतो मोठे होणे किंवा सांगोपन करणे, ओके. पॅट्रियोटिकचा अर्थ होतो देशभक्त किंवा स्वदेशभिमानी. ब्रिटिश रूलचा अर्थ होतो ब्रिटिश राजवट. फ्रीडमचा अर्थ होतो स्वातंत्र्य. इन्स्पायरचा अर्थ होतो प्रेरित होणे. टेल्स ऑफ ब्रेवरीचा अर्थ होतो शौर्याच्या कथा. स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सचा अर्थ होतो स्वातंत्र्याचा लढा. पार्टिसिपेटेड याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीत भाग घेणे किंवा सहभागी होणे. प्रोटेस्टचा अर्थ होतो निषेध करणे. इन्फ्लिक्टचा अर्थ होतो एखाद्यावर एखादी गोष्ट लादणे. नंतर बघा, ऑपरेशनचा अर्थ होतो दडपशाही करणे. अलॉंग विथचा अर्थ होतो सोबत.
कॉम्रेड म्हणजे साथीदार, मित्र किंवा सोबती. एक्सप्लोडचा अर्थ होतो बॉम्ब स्फोट करणे. एक्सप्लोडेड अ बॉम्ब म्हणजे बॉम्बचा स्फोट करणे. स्लोगनचा अर्थ होतो घोषणा देणे. सबसिक्वेंटचा अर्थ होतो त्यानंतर लगेच किंवा पाठोपाठ येणारा. ट्रायलचा अर्थ होतो खटला चालणे. डिस्पाइटचा अर्थ होतो असं असूनही किंवा एखादी गोष्ट न जुमानता. टॉर्चर म्हणजे छळ. इम्प्रिजन म्हणजे तुरुंगवास. रिमेंड म्हणजे एखादी गोष्ट राहणे. नंतर बघा स्टेडफास्टचा अर्थ होतो स्थिर, ठाम राहणे किंवा निश्चल किंवा खंबीर राहणे. सॅक्रिफाईसचा अर्थ होतो त्याग करणे, समर्पण करणे. हँगचा अर्थ होतो एखाद्याला फाशी देणे, लटकावणे. हँग. मार्टरडमचा अर्थ होतो हौतात्म्य. फ्लेमचा अर्थ होतो ज्योत. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची भगतसिंग यांच्या जीवनविषयक माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.